ओबीसी समाज जो आहे तो मागास आहे आणि मराठे जे आहेत ऑलरेडी पुढारलेले आहे आर्थिकदृष्ट्या देखील आणि सामाजिकदृष्ट्या देखील। आता जेव्हा निवडणुकीसाठी आरक्षण ओबीसीसाठी सुटेल तेव्हा सगळ्यात पहिले हे मराठामधून जे ओबीसीमध्ये गेले हे बांधव पुढे येतील, नोकरीमध्ये हेच बांधव पुढे येतील आणि जे ओरिजिनल जे ओबीसी आहेत जे मुळात ओबीसी आहेत ते लोक मागे पडतील। अशा प्रकारे ओबीसी आरक्षणाला जे आहे धक्का लागत आहे, बाकी दुसरं काही नाही। हा मृत्यू संशयास्पद आहे याचं कारण असं की एक तर पोस्टमॉर्टम करताना यांनी कोणी नातेवाईकाला बोलावलं नाही, त्याचं व्हिडिओ नाही, काही नाही। दुसरी गोष्ट जी हातावरची हँडरायटिंग आहे सुसाईड नोटची ती त्यांची बहीण म्हणते की ती हँडरायटिंग त्यांची नाही आहे। याचा अर्थ जे आहे काहीतरी फाऊल प्ले तिथं झालेला आहे। आणि मला दुसरी एक गोष्ट म्हणायची, ज्या बीडच्या नेत्यांनी ज्या धनंजय मुंडे यांच्या विरोधकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं एक साधी वैयक्तिक कारणातून ती हत्या झाली होती त्याचं एवढं रान उठवून जे आहे काही जणांचे आयुष्य बर्बाद केले ते लोक आता त्या कोण आहे रणजित सिंह निंबाळकर त्या मॅडमनी त्या लेटरमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे की त्याच्या पीएननी त्यांना धमकी दिलेली आहेत तुम्ही आम्हाला अनफिटचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणून। तर त्याच्याविषयी त्याच्या गैरकारभाराविषयी का बोलत नाही? बीड आणि परळीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं। पश्चिम महाराष्ट्राच्या गुन्हेगारीविषयी तुम्ही का बोलत नाही? जे की सगळ्यात जास्त खून तिथं होतात, सगळ्यात जास्त गुंडागर्दी दादागिरी तिथं आहे। आता ओपन व्हायला ना निंबाळकरांविषयी लोक एक एक पुढे येऊन सांगायलेत ना कसे उलटे करू ऊस मुकादमाला मारतात, कसे बंदूक लावतात। तर याविषयी आता बीडला परळीला ज्यांनी बदनाम केलं ते आता काही बोलणार आहेत की नाही? दुसरी गोष्ट ती मुंबईची अंजली दमानिया तिनं आतापर्यंत एक सुद्धा प्रक्रिया नाही दिली। का नाही दिली त्या बाईनं? ती संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अश्रू गाळत होती। अश्रू गाळण्याचं तिचं काय कारण आहे? रक्ताच्या नात्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि प्रेम संबंध असेल तर अश्रू येतात। तिला कसं काय अश्रू आले? म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करून ते प्रकरण मोठं करायचं आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत आणायचं। तर हे सगळं जे आहे राजकारण करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं। आणि संपदा मुंडे जी आहेत त्याच राजकारणाचं जे आहे कुठेतरी बळी पडली आणि इथून पुढं जे बीड परळीचे नागरिक आहेत त्यांना पुढं अशाच समस्यांना सामोरे जावं लागणार आहे। आणि मी एक आवाहन करते, ज्या महिलांना ज्या पुरुषांना त्यांच्या या मुंडे आडनावरून किंवा आणखी कशावरून त्रास देण्यात येत आहे त्यांनी पुढं यावं आणि पोलिसांकडे तक्रार करावी, मीडियासमोर आपली समस्या मांडावी असं मला वाटतं। नांदेडमध्ये ओबीसीचा मोर्चा पार पडलाय ओबीसी नेते आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये। आणि या भाषणानंतर नांदेडमधल्या महिला माझ्यासोबत आहेत किंवा पक्षाच्या पदाधिकारी देखील असू शकतात, ते थेट माझ्यासोबत आहेत। काय प्रतिक्रिया? खरंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असं वाटतंय का? ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असं वाटतं? हो, नक्कीच ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेलाच आहे। हे जे भाजप सरकार आहे तर ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणून ओबीसी आरक्षण रद्द होण्याच्या पाठीमागे आहे। ह्या सर्व ओबीसी बांधवांनी याची दखल घ्यावी आणि यांना वेळीच कळावं की या ठिकाणी आपण कोणाच्या माध्यमातून सरकारला सपोर्ट करत आहोत। तर त्यांनी प्रस्थापित जे भाजप सरकार आहे ते ओबीसी विरोधी आहे, ओबीसी आरक्षण विरोधी आहे आणि त्या ओबीसी बांधवांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या सोबत खंबीरपणे साथ देऊन स्वतःची सत्ता हस्तगत करावी आणि सत्तेमध्ये जावं। खरं पाहिलं तर आता बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा लक्ष्मण हाके, नवनाथजी वाघमारे म्हणलं की ओबीसीवरती अन्याय होतो, नेमकं कशा पद्धतीमध्ये अन्याय होतो असं वाटतं? कसं झालं की ऑलरेडी ओबीसी समाज जो आहे तो मागास आहे आणि मराठे जे आहेत ऑलरेडी पुढारलेले आहे आर्थिकदृष्ट्या देखील आणि सामाजिकदृष्ट्या देखील। आता जेव्हा निवडणुकीसाठी आरक्षण ओबीसीसाठी सुटेल तेव्हा सगळ्यात पहिले हे मराठामधून जे ओबीसीमध्ये गेले हे बांधव पुढे येतील, नोकरीमध्ये हेच बांधव पुढे येतील आणि जे ओरिजिनल जे ओबीसी आहेत जे मुळात ओबीसी आहेत ते लोक मागे पडतील। अशा प्रकारे ओबीसी आरक्षणाला जे आहे धक्का लागत आहे, बाकी दुसरं काही नाही। संपदा मुंडे प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहताय? ते देखील म्हणजे संशयास्पद आहे हा मृत्यू असं ओबीसी नेत्यांचं देखील म्हणणं आहे। हा मृत्यू संशयास्पद आहे याचं कारण असं की एक तर पोस्टमॉर्टम करताना यांनी कोणी नातेवाईकाला बोलावलं नाही, त्याचं व्हिडिओ नाही, काही नाही। दुसरी गोष्ट जी हातावरची हँडरायटिंग आहे सुसाईड नोटची ती त्यांची बहीण म्हणते की ती हँडरायटिंग त्यांची नाही आहे। याचा अर्थ जे आहे काहीतरी फाऊल प्ले तिथं झालेला आहे। आणि मला दुसरी एक गोष्ट म्हणायची, ज्या बीडच्या नेत्यांनी ज्या धनंजय मुंडे यांच्या विरोधकांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं एक साधी वैयक्तिक कारणातून ती हत्या झाली होती त्याचं एवढं रान उठवून जे आहे काही जणांचे आयुष्य बर्बाद केले ते लोक आता त्या कोण आहे रणजित सिंह निंबाळकर त्या मॅडमनी त्या लेटरमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे की त्याच्या पीएननी त्यांना धमकी दिलेली आहेत
तुम्ही आम्हाला अनफिटचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणून, तर त्याच्याविषयी त्याच्या गैरकारभाराविषयी का बोलत नाही? बीड आणि परळीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं. पश्चिम महाराष्ट्राच्या गुन्हेगारीविषयी तुम्ही का बोलत नाही? जे की सगळ्यात जास्त खून तिथं होतात, सगळ्यात जास्त गुंडागर्दी दादागिरी तिथं आहे. आता ओपन व्हायला ना, निंबाळकरांविषयी लोक एक एक पुढे येऊन सांगायलेत ना, कसे उलटे करू करू ऊस मुकादमाला मारतात, कसे बंदूक लावतात. तर याविषयी आता बीडला परळीला ज्यांनी बदनाम केलं ते आता काही बोलणार आहेत की नाही? दुसरी गोष्ट, ती मुंबईची अंजली दमानिया, तिनं आतापर्यंत एक सुद्धा प्रक्रिया नाही दिली. का नाही दिली त्या बाईनं? ती संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अश्रू गाळत होती. अश्रू गाळण्याचं तिचं काय कारण आहे? रक्ताच्या नात्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि प्रेम संबंध असेल तर अश्रू येतात. तिला कसं काय अश्रू आले? म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करून ते प्रकरण मोठं करायचं आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत आणायचं. तर हे सगळं जे आहे राजकारण करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. आणि संपदा मुंडे जी आहेत त्याच राजकारणाचं जे आहे कुठेतरी बळी पडली. आणि इथून पुढं जे जे बीड परळीचे नागरिक आहेत त्यांना पुढं अशाच समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. आणि मी एक आवाहन करते, ज्या ज्या महिलांना, ज्या ज्या पुरुषांना त्यांच्या या मुंडे आडनावरून किंवा आणखी कशावरून त्रास देण्यात येत आहे, त्यांनी पुढं यावं आणि पोलिसांकडे तक्रार करावी, मीडियासमोर आपली समस्या मांडावी असं मला वाटतं. काय या ठिकाणी पूर्ण हा मोर्चा पार पडला आहे. एकंदरीत नेते ओबीसी नेत्यांची भाषणं, आंबेडकर साहेबांच्या भाषणानंतरची पहिली प्रतिक्रिया काय? बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आले. तिन्ही नेत्यांची भाषणं जे आहे ते ओबीसी नेत्यांचे, बाळासाहेब आंबेडकरांची भाषणं पार पडली. प्रामुख्याने यांच्या भाषणात कोणते मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात जेणेकरून याची सरकारनं दखल घ्यावी? प्रामुख्याने बाळासाहेब आंबेडकर असो किंवा हाके साहेब असो किंवा इतर मान्यवर असो, त्यांनी जे ओबीसी बद्दल बोलले, सरकारने दखल घ्यायचं असं आहे की त्यांनी फक्त ओबीसी लोकांना फक्त त्यांच्या वेगवेगळ्या विविध आमिषांना बळी पाडून त्यांचं मतदान हस्तगत करत आहेत आणि ओबीसींचं कुठलंही राजकीय किंवा सामाजिक भलं करत नाही आहेत. तर सरकारनं ही दखल घेणे आवश्यक आहे की ओबीसींना समान न्याय द्यावा. पहिल्यांदा ज्यावेळेस या कार्यक्रमाला सुरुवात झाली मोर्चाच्या, ज्यावेळेस भाषणं असे देखील इथले मान्यवर म्हणले की इथल्या स्थानिक नेत्यांनी देखील तुम्ही त्या मोर्चाला जाऊ नका असं देखील बोललं गेलं. अशा चर्चा आज पाहायला मिळाल्या. हो, बरोबर आहे. ओबीसी मोर्चा, ओबीसी एल्गार मोर्चा जो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आज आयोजित केला होता, तर त्याचीही अपप्रचार या ठिकाणी झालेला आहे. इथले स्थानिक जे विविध पदाधिकारी आहेत किंवा आमदार वगैरे आहेत, तर त्यांनी सुद्धा दिशाभूल करण्याची प्रयत्न केलेला आहे जनतेचा. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा एल्गार महामोर्चा पार पडल्याच्या नंतर या नांदेडमधील महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, नांदेड.